आणि आता राजकीय टॉपनेनं पण बातम्या बघूयात। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलाय। पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। पवारांनी आता स्वइच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे। तर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुनावणी नाही। सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली आहे। सुनावणीची नवी तारीख आज रात्री समजेल। तर अजित पवारांची घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। चिन्हाबाबतच्या सुनावणीत याबाबत पुरावे सादर करण्याची पवार गटाची विनंती। अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलावतात, पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटामधील असरानीसारखी आहे। ठाकरेंचे 20 पैकी 18 आमदार पळून जातील। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी। निवडणूक कालावधीत संपल्यानं आता रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। सैतानी बहुमत आल्यानं बेकायदेशीर नियुक्त्या होत राहतील। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। संजय राऊत वेडे झाल्याच्या मानसिकतेमधून बोलतात, नियमानुसार नियुक्त्या केल्या जात आहेत, बावनकुळेंचं उत्तर। राहुल गांधी आणि नाना पटोलेंची नवी दिल्लीमध्ये बैठक। मल्लिकार्जुन खरगेंचीही उपस्थिती। पटोलेंकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, सूत्रांची माहिती। 29 तारखेला दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची तातडीची बैठक। राहुल गांधी, रमेश चन्नीथला यांनी बोलावली बैठक। रिपोर्ट घेऊन बैठकीला हजर राहण्याच्या नेत्यांना सूचना आहेत। तर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबतच होणार प्रदेशाध्यक्ष सगळ्याच चर्चा।